आजोबा. मी आजोबा नाही आणि अमर तुम्ही नाहीच आहे. हा फोटो स्टुडिओ आम्हाला आहे. फोटो स्टुडिओ नाव आम्हाला आहे. अमर फोटो स्टुडिओ. अमेय वाघ, पूजा ठोंबरे, सखी गोखले आणि सूरज जोशी यांच्या प्रमुख भूमिकेतील अमर फोटो स्टुडिओ या लोकप्रिय आणि रंजकदार नाटकाची झलक सोबतच या कलाकारांच्या भूमिकेबद्दल मारलेल्या गप्पा आजच्या नाट्यरंजन मध्ये पाहणार आहोत. मी एवढं सांगू शकतो की या नाटकात मल्टिपल रोल्स आहेत आणि असं मी पहिल्यांदाच करतोय की एखाद्या नाटकात वेगवेगळे रोल्स आहेत. त्या प्रत्येक म्हणजे असं आहे की क्षणार्धात चेंज करून वेगळ्या कॅरेक्टरमध्ये शिरायचं आहे. तर हा त्या सगळ्यातला मला चॅलेंजिंग भाग वाटतो, कारण ह्याच्या आधी मी असं कधी केलेलं नाही. नाटकात एखादाच रोल केलेला आहे, जो काही रोल आहे थ्रू आउट नाटक केलेलं आहे, पण ह्याची सुद्धा मजा आहे वेगळी असं मला वाटतं. मला या नाटकातली सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी वाटते की या नाटकात खूप अनपेक्षित गोष्टी घडत असतात, जे मला असं वाटते की आपल्या आयुष्याची सुद्धा साधर्म्य आहे त्या गोष्टीचं. कारण आपण रोज जगताना असं होतं की दिवसाला 2-3 तरी आपल्याला आयुष्यात सरप्राईज येतात. कोणीतरी असं वेगळंच भेटतं, काहीतरी होतं आणि थोडं स्वप्नवत आहे नाटक. एखाद्या स्वप्नासारखं असावं नाटक ते, असं आम्हाला वाटत होतं. जेव्हा प्रेक्षक बसतील थिएटरमध्ये तेव्हा 2-2.25 तास त्यांना असं वाटावं की मी स्वप्नच बघितलं आहे की काय, तसा प्रयत्न होता आणि ही मला या नाटकाबाबत सगळ्यात भावणारी गोष्ट आहे. अमर फोटो स्टुडिओ का बघावं असं मी सांगण्यापेक्षा सगळ्याच जनरेशनला ते रिलेट होणारं नाटक आहे. सो सगळेच या तुम्ही नाटक बघायला ज्यांनी नाही बघितलं त्यांनी पण यावं असं मला वाटतं. मी नाटकात 3 भूमिका करते आणि त्या खूप वेगवेगळ्या आहेत आणि खूप चॅलेंजिंग आहेत आणि मला करायला पण खूप मजा आली आहे. दिलदोस्ती दुनियादारीमधलं माझं पात्र आणि या नाटकातील माझी जी मी अनेक पात्र करते ते फारच वेगळे आहेत. त्याच्यामुळे मला एक वेगळी एक्साइटमेंट होती की ॲना तिथे तशी होती. ॲनापेक्षा वेगळं काहीतरी मी आता करते आणि वेगळ्या व्हरायटीज तुमच्यासमोर मला दाखवायचा चान्स मिळतो आहे. ती मजाच आहे एक. अमर फोटो स्टुडिओतला अपू हा पूर्णपणे वेगळा आहे आणि मी असं म्हणेन की आत्ता जे लेट 20s मुलं आहेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यात एक इनसन्स पण आहे. त्यांना जगाविषयी प्रश्न आहेत, त्यांना जगण्याची इच्छा आहे, पण अनेक प्रश्नांमुळे त्यांचं ओझं इतकं वाढलं आहे की ते असे डिप्रेस होऊन जातात. तर असा एक काय म्हणूया त्याला आपण, गोंधळलेला तरुण आहे. आणि मजेदार गोष्ट अशी आहे की या अपूची एक फार युनिक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम ज्यांच्यामुळे आहे ते पात्रही मीच करतोय. आणि याच्यावर फोन केला ना, पलीकडचा माणूस दिसतो, व्हिडिओ कॉलिंग म्हणतो आम्ही त्याला. मगाशी सांगितलं ना ते काकातली माहिती, ते सगळे याच्यामध्ये याला असं स्पर्श केला की पुढे जातो. स्पर्श पुढे आहे का असं यंत्र तुमच्या काळात कुठे? तेच तुला सांगतोय 2017 सालातून आणलं मी आहे. ठीक आहे. अरे 40 सेकंद लागत नाहीत या मोबाईलचं व्यसन लागायला. आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की अमर फोटो स्टुडिओ तुम्हाला वेगवेगळ्या काळाची सैर करते. तर तसंच माझी जी पात्रं आहेत ती वेगवेगळ्या काळातली आहेत आणि एक अतिशय चॅलेंजिंग सीन मला अमर फोटो स्टुडिओमध्ये स्क्रिप्टच्या डिमांडमुळे करायला मिळाला. इथे तनू असेल, तनू हे नाव, तनू काय प्रकारची मुलगी आहे हे सगळं तुम्ही एखादं कॅरेक्टर बनवता आणि मग ते कॅरेक्टर तुम्ही त्याचा अभ्यास करता आणि मग त्याला पोर्ट्रे करता. यात मला असं वाटतं की आतलं काहीतरी खूप तुम्हाला द्यावं लागतं आणि सखी म्हणून मी तनूला खूप जास्त काहीतरी दिलं आहे किंवा तनूने माझ्यातलं खूप काय काढून घेतलं आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळे तनू ही माझ्यासाठी ही सगळ्यात माझ्या आयुष्यातली सगळ्यात खास भूमिका ठरली. तू बनवणार
आपण एक आठवडा गोव्याला जाऊया का? कारण की तुम्हाला माहितीये का आपण कधीच एकत्र ट्रेनने प्रवास केलेला नाहीये. आपण ट्रेन येतो आणि गोव्याला पोहोचलो की सिक्युरिटी पास ना यार, पास तुझा फॅन्टसीज ना. भूमिका तुम्ही बघाल नाटक तेव्हा तुम्हाला वाटेल की ही तर रोजची म्हणजे गर्ल नेक्स्ट डोअर, मी अशा मुलींना रोजच भेटते. पण जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये किंवा कुठेही सगळ्यात साधं किंवा सोपं कॅरेक्टर करत असता तेव्हा ते सगळ्यात अवघड जातं प्ले करायला. आणि कारण तुम्हाला त्याचा साधेपणा जपून तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचं असतं ऑडियन्सला, जे त्यांनी बघितलेलं नसेल, किंवा अशी मुलगी त्यांनी रोज बघितली असेल तर तिच्यातला एखादा पैलू त्यांनी रोज बघितलेला असेल, ही मुलगी त्यांनी रोज बघितलेली नसेल. त्यासाठी अट्टहास आणि त्याच्यावरचं काम हे खूप मायनर आणि डिटेल्ड असतं. सो निपुण जो आमचा दिग्दर्शक आहे त्याला सगळं श्रेय जातं. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाची झलक आणि यातील कलाकारांची मुलाखत आपल्याला कशी वाटली? आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी. हाय, मी सुव्रत जोशी. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.